स्वतः देणार पण नाही असं त्यांनी सांगितलं. काय एकंदरीत घडामोडी झालेल्या आहेत. खरं म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत, त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध संघ आमचे नेते माधवरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये 25 वर्ष होता. खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता, खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या, चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळीने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगरे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत. कोल्हापूरचं राजकारण तर वेगवेगळं पाहायला मिळायचं, मात्र आता त्या ठिकाणी महायुती आणि कोल्हापूरचं राजकारण ही गटातटाचं यापूर्वी पाहायला मिळालं. मात्र आता कोकणमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा पहा, यापूर्वी गटातटाचा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माडिक साहेब, PN पाटील साहेब, नरके साहेब यांनी हा संघ नावारूपाला आणला अगदी जागतिक स्तरावर. हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं? इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे. मग आताही त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. खरं तर या गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. अजितदादांनी हा विषय इथंच थांबवा अशा पद्धतीने सूचना केल्या होत्या, तरी देखील आता हे पहा, भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालंय किंवा काय घडामोडी झाल्या हे मला आता जाहीररित्या सांगणं आता योग्य वाटत नाही. यामागे मग महाडिक पॅटर्नच आहे का? कोकणमध्ये पुन्हा महाडिक पॅटर्न मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहे. तर कोकणमधला हा मोठा भूकंप म्हणावा लागेल, कारण स्वतः अरुण डोंगरे अध्यक्ष ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही. जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत, परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही, कारण स्वतः डोंगरे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही. तर आता पुढे काय होते बघूया. अरुण डोंगरेंनी बोलत असताना नो कमेंट्स. तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायचं, मात्र आता चपला उघड येतात असं देखील त्यांनी म्हटलंय. अदृश्य चपला मध्ये अदृश्य होत्या, मात्र आता उघड दिसतात असं अरुण डोंगरेंनी. नाही, अजूनही त्याच्या पाठीमागे काय अदृश्य शक्ती आहेत. उघड काही दिसत आहेत, काही दिसत नाहीत, त्या अदृश्य शक्ती आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे. आम्ही वेट अँड वॉच करतोय. गोकुळ दूध संघामध्ये आमचा सहभाग आहे. आमच्या शोमिका माडिक संचालिका आहेत. माधवराव माडिक याचं नेतृत्व पूर्वी करत आलेले, तर आजही करणार आहेत आणि उद्याही करणार आहे. त्यामुळे आता त्यावर काही कमेंट्स नाही. त्यात अनेक पाऊल पुढे गेलेलं होतं. सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात जवळपास सत्तांतर झालं असं म्हणता येईल. मी नो कमेंट्स. गोकुळमध्ये सुरुवात आहे. महायुतीची ताकद वाढत नाही, हे पहा, येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच पुढे गेलं पाहिजे. महायुतीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे, महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या वाटाघाटी, चर्चा सगळ्या सुरू आहेत. कोल्हापूर
आजच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असं म्हणावं लागेल. आपल्याला कदाचित लक्षात असेल की कोल्हापूरचं विमानतळ 15 वर्ष बंद होतं. 2014 ते 19 ज्यावेळी मी लोकसभेमध्ये निवडून गेलो आणि आपण खूप त्याच्याशी पाठीशी मेहनत केली आणि त्यावेळी या विमानतळाला 274 करोड रुपये मंजूर झाले. एक अद्यावत असं कोल्हापूरच्या नावाला रूपाला साजेल असं विमानतळ इथं झालेलं आहे. एक विमान सेवा सुरू होण्यासाठी सुद्धा वरिष्ठांचं थोडंसं नकार होता की कोल्हापूरमधून विमान चालू शकणार नाही किंवा त्याला पर रिस्पॉन्स मिळणार नाही. मी त्यावेळी जबाबदारी घेतली होती की 6 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे आम्ही देतो, परंतु विमानसेवा चालू करा. आणि आज बघता बघता 1, 2, 3, 4, 5, 6 करत आजचं जर आपण बघितलं तर आज कोल्हापूर नागपूर, मी 2 महिन्यापूर्वी साधारण मला वाटते मार्चमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की नागपूर, गोवा, गुजरातमध्ये सुरत अशा विमानसेवा आपण चालू करतो आहोत. त्यातलं एक आज सुरुवात होते म्हणजे कोल्हापूर नागपूर, आणखीन त्यामध्ये भर पडलेले आणि आणखीन 3 विमानसेवा सुरू होत आहेत. कोल्हापूर हैदराबाद, कोल्हापूर बेंगलोर, इंडिगो. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.